पुणे येथील गोरक्षकांनी पाठलाग करत खालापूर तालुक्यातील एक्सप्रेस हायवेच्या सावरोली टोल नाक्यावर संशयित स्कॉर्पिओ गाडी पकडली। पुण्यातील काही गोरक्षकांना एका काळ्या स्कॉर्पिओ वाहनाविषयी संशय आला। त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग केला। सदर गाडी टोल नाक्यावर आल्यावर वेग कमी झाल्यानंतर ती अडवण्यात आली। यानंतर खालापूर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाची तपासणी केली। तपासादरम्यान गाडीत मांस आढळले। सदर स्कॉर्पिओ गाडी खालापूर पोलीस ठाण्यात आणून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी फॉरेन्सिक टीमला बोलावलं आणि मांसाचं सॅम्पल तपासाला पाठवले। प्राथमिक तपासात सदर गोमांस श्रीरामपूर अहिल्यानगर येथून गोवंडी मुंबई येथे नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले। खालापूर पोलीस ठाण्यात याबाबत रितसर गुन्हा दाखल करून स्कॉर्पिओ मधील मिळून आलेले 2 आरोपी सह 4 जणांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे। नमस्कार, जय श्रीराम। आज दिनांक 28/2/2026 रोजी आम्हाला भेटलेल्या गुप्त माहितीनुसार आज एक खालापूर पोलिसांच्या साह्याने एक गोमांसाची गाडी पकडण्यात आलेली आहे। ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ, तिच्यामध्ये अंदाजे एक 900 किलो एक कम से कम 3 ते 4 गोवंश जिवंत कापलेले आहेत। तर सर्रासपणे जी महाराष्ट्रामध्ये जी गोतस्करी चालू आहे, तर महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर गोतस्करीचा जो कायदा आहे, म्हणजे गो हत्याचा जो कायदा आहे तो 2015 मध्ये लागू झाला। त्याच्यानंतर ही गो तस्करी चालूच आहे, गो हत्या चालूच आहे आणि आजही गो हत्या सर्रास चालू आहे। पूर्ण खालापूर टोल नाक्यावरती गाडी पकडण्यात आली सकाळी पहाटे 6 वाजता। त्यावेळी गाडीमध्ये 2 कसाई सापडलेले आहेत आपल्याला, जे श्रीरामपूरवरून मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन चाललेले आहेत। याच्यामध्ये सर्राईत गो तस्कर सुलेमान फरीद कुरेशी ह्याच्या आधीही यांचा म्होरक्या आहे। याच्या आधीही याच्यावरती गो तस्करीचे, गो हत्येचे गुन्हे याच्यावरती म्हणजे ॲनिमल क्रुएल्टीचे गुन्हे याच्यावरती दाखल आहेत। तर आम्हाला पोलीस प्रशासनाकडून एकच विनंती आहे, पोलीस प्रशासनाकडे एकच आमची मागणी आहे की यांचे जे काही म्होरके आहेत, या केसमध्ये संबंधित जे लोक आहेत त्यांना सहआरोपी करून यांच्यावरती सहआरोपीमध्ये जे आरोपी सापडतील त्यांच्यावरती जर 2 ते 3 पेक्षा जर गुन्हे दाखल जास्त आधीचे असतील तर कृपया करून त्यांना मोक्का लावण्यात यावा। व खालापूरच्या तालुक्यामध्ये देखील गो हत्या आजही थांबलेली नाहीये। अशा मला अजूनही काही खबरी येतात, काही माहिती भेटते ज्या ठिकाणी गो हत्या होते, पण आम्हाला ते अजून सापडत नाही। पण आज जो प्रकार घडलाय तो एकदम म्हणजे जीवाला म्हणजे एकदम काळेमा फासणारा हा प्रकार घडलाय। कारण गोमातेला महाराष्ट्र सरकारने राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे, तरी पण गोमातेची हत्या होते आणि गोमातेची हत्या करून अशा आलिशान गाड्यामधून तिची वाहतूक केली जाते, तिला अन्न समजून तिला खाल्ल्या जाते। तर कृपया करून महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की हे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाचे आम्ही खूप खूप आभार मानतो। जय श्रीराम।